नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. प्रियाला काही कळत नाही की त्या चिठ्ठीमध्ये तिचं नाव काय आहे. ती चिठ्ठी घेते आणि निघायला लागते. त्याच वेळेस सायली खाली येते आणि तिचा पाठलाग करते. तिच्या हातातून ती चिठ्ठी घेते आणि चिठ्ठी का चोरली सर, तुला सगळ्यांसमोर नेते असं ती म्हणते. त्यावेळेस प्रिया नको असं बोलते आणि जाऊ द्यात ना असं बोलते. त्यावेळेस ती जिथं होळी जळलेली असते त्या ठिकाणी तिघं येतात आणि ही खूप गयावया करू लागते. बोलते, तुमच्यामुळे माझी आई वाचली, मी तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. हे तिचं नाटकी पण सगळं न कळत होतं. आता प्रिया जाताना कसं तुम्हाला येड्यात काढलं बघा असं ती म्हणते. आता हे अर्जुन आणि सायलीला खटकलेलं असतं. त्या पद्धतीने सायली एक प्लॅन करते. उद्या धुरोडा आहे आणि आपण त्यावेळेस ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी घेऊयात. तसं तो लगेच अश्विनला कॉल लावतो आणि तो अरेंज करतो. आता तिचं काही करून ब्लड रिपोर्ट काढलाच पाहिजे अशा प्लॅनिंगने अर्जुन सायलीने तयारी केलेली असते आणि ती कशी इग्नोर करते या गोष्टीला तेच बघूयात असं ठरण्यात येतं. दुसऱ्या दिवशी छान असा नाश्ता केला येतो कारण प्रतिमा येणार असते घरी. पूर्णाजी खूपच चिंतित असते. ती एक वेळ असते की प्रतिमा कधी येईल. तसं होतं देखील. थोड्याच वेळेस रविराज तिला घेऊन येतो आणि हिचा चेहरा खुलतो. बरं वाटतंय ना असं ती विचारते. त्यावेळेस सर्वजण खूप आनंदात असतात. इकडे ज्यावेळेस कॅम्प अरेंज केला जातो त्यावेळेस अर्जुन सायली पहिल्यांदा त्या नर्सला डॉक्टरला भेटतात आणि एक फोटो दाखवून जो प्रियाचा असतो तो दाखवून बोलतात की हिच्या सगळ्या टेस्ट आम्हाला पाहिजे आहेत गुपचूपपणे. त्यावेळेस ती तयार होते आणि अचानकपणे डायनिंग टेबल सांगण्यात येतं की आपण बाहेर कॅम्प करत आहोत. त्यावेळेस सगळ्यात पहिले इनॉग्रेशन करायसाठी अश्विन तन्वीला म्हणजेच प्रियाला निवडतो. ती खूप घाबरत असते, नाटक करत असते की तिला काही करून ब्लड रिपोर्ट काढायचे नसतात कारण ती एक्सपोज होईल, ती कॅच होईल की ती तन्वी नाही म्हणून. तर नर्स तिचं ब्लड कलेक्ट करतात आणि अर्जुन आणि सायलीला खूप आनंद होतो. त्यानंतर छान असा डान्स अर्जुनमार्फत आणि सायलीमार्फत केला जातो कारण दरोडा खेळण्यात येत असतो. तुम्ही हा एपिसोड नक्की बघा, त्यावेळेस तुम्हाला कळेल. आता ही काही करून ब्लड सॅम्पल चोरायसाठी जाते. त्याच वेळेस चैतन्याला अर्जुन पाठवतो आणि अश्विनला नाचण्यासाठी घेऊन ये असं बोलतो. त्यावेळेस तो देखील तिला बघतो की ती सॅम्पल काढत आहे. आता ज्यावेळेस रिपोर्ट अर्जुनच्या हाती येतात त्यावेळेस ही बोलते की ती खरी तन्वीच नाही कारण तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि या प्रियाचा तर AB पॉझिटिव्ह आहे. तर ही कोण आहे असं तो विचार